हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना राशी भविष्यावर आणि हिंदू शास्त्रावर विश्वास आहे. कारण भविष्य सांगतं आपली पत्रिका, ग्रह तारे आणि त्यांची स्थिती. आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे. 15 ते 31 जुलै महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे असतील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा टप्पा अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये अचानक सकारात्मक बदल घडणार आहेत. विशेषतः ज्यांनी खूप काळापासून संघर्ष केला आहे त्यांना आता त्या संघर्षाचं चीज होताना दिसणार आहे. 15 जुलैनंतर धनयोग निर्माण होत आहेत. जुन्या थांबलेल्या पेमेंट्स, गुंतवणुकीतून लाभ किंवा नवीन आर्थिक संधी तुम्हाला मिळू शकतात. कुठलीही मोठी आर्थिक योजना हाती घ्यायची असेल तर हाच योग्य काळ आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेचं योग्य मूल्य मिळालं नाही असं वाटत असेल तर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक, प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट्स, नवीन ग्राहक जोडणं किंवा एक्सपेन्शनचा योग बनत आहे. नातेसंबंध सुसंवादाने भरलेले असतील. जोडीदाराशी मनमोकळा संवाद होईल. जुन्या गैरसमज दूर होतील. विवाहासाठी योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मनशांतीसाठी जुलैच्या शेवटचे 15 दिवस ध्यान, जप, पूजन यासारख्या गोष्टींचा आधार घ्या. स्वप्न, संकेत किंवा अंतर्मनातून येणारे इशारे तुमचं पुढचं मार्गदर्शन करू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. गरम पदार्थांपासून थोडं दूर राहा. पचनसंस्थेच्या समस्या किंवा थकवा जाणवू शकतो, म्हणून पुरेशी विश्रांती आणि योग्य आहार घ्या. या काळात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर 21 ते 29 जुलै या दरम्यान तुम्ही तो घेणं फायदेशीर ठरू शकतं. वृश्चिक राशीसाठी या 15 दिवसात अंधारातून प्रकाशाकडे अशी वाटचाल असणार आहे. पूर्वी ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या, अडकलेल्या होत्या, त्या आता मार्गी लागतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शारीरिक, मानसिक ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. ही वेळ आहे ती पूर्णपणे जिंकून घ्या. हे होते वृश्चिक राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.